महाराष्ट्र आवाज न्यूज. धुळे शहरातील बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि संशयास्पद कॅफेंच्या वाढत्या संख्येविरोधात शिवसेना पक्षाच्या युवा सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा आस्थापनांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 8 दिवसांनंतर तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेने दिला आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर करण्यात आलं. शहरातील अनेक लॉजिंग आणि कॅफेंमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तसेच काही ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून महिला सुरक्षेबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. युवा सेनेने शहरातील सर्व लॉजिंग व कॅफेंच्या परवान्यांची सखोल तपासणी करावी, नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, पोलीस गस्त वाढवून अचानक तपासणी मोहीम राबवावी, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी, तसेच ग्राहकांची नोंद नियमांनुसार ठेवली जाते का याची पडताळणी करावी अशी मागणी केली आहे. येत्या 8 दिवसात बेकायदेशीर व्यवसायांवर ठोस कारवाई न झाल्यास युवा सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, जयेश फुलपगारे, अविनाश जोंधळे, जयेश नाईक, दत्ता शेटे, राज चव्हाण, भावेश शार्दूल, सोमेश कानकाटे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.